नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, येणाऱ्या 1 मार्चपासून इयत्ता 10वीची बोर्डाची परीक्षा होऊ घातलेली आहे आणि या परीक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी आपली प्रत्येक विषयाची तयारी सुरू केली असेलच। तर आपल्या या तयारीमध्ये हातभार लावण्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी घेऊन आलोय इयत्ता 10वीच्या इंग्लिश या विषयाचा येऊ शकणारा क्वेश्चन पेपर आणि त्या क्वेश्चन पेपरमधील प्रश्नांची आपण कशा पद्धतीने उत्तरे लिहू शकतो हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याच्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना आपण शेअर करा। चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास 10च्या येऊ शकणारा इंग्लिश या विषयाचा पेपर आणि त्यातील प्रश्नांची उत्तरे। सगळ्यात पहिल्यांदा पहा, सेक्शन 1 दिलेला आहे लँग्वेज स्टडी। क्वेश्चन 1 काय म्हणतोय बघा, डू ॲज डायरेक्टेड। पहिला, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स। त्यामध्ये तुम्हाला मिसिंग लेटर्स लिहायचे आहेत। पहिला आहे MATCH मॅच, दुसरा आहे PLANT प्लॅन्ट, तिसरा आहे WORLD वर्ल्ड आणि चौथा आहे NOBEL नोबल। दुसरा बघा, यामध्ये पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर। त्यांना आपल्याला अल्फाबेटिकल म्हणजेच 12 खडी ABCDच्या क्रमानुसार पहिला अल्फाबेट पाहून त्या शब्दांचा क्रम लावायचा आहे। यामध्ये शब्द दिलेले आहेत क्रिएट, ॲक्टिव्हिस्ट, वर्ड, फ्रीडम। तर याचा अल्फाबेटिकल ऑर्डर होईल यामध्ये ॲक्टिव्हिस्ट, क्रिएट, फ्रीडम आणि वर्ड। दुसरा आहे एक्झॉस्टेड, एक्सपिरियन्स, एक्सटिंग्विश, इक्वॅलिटी। तर यामध्ये बघा सर्वांची सुरुवात ईने झालेली आहे। त्यानंतर आलेला आहे एक्स, पण एकामध्ये आलेला आहे क्यू। तर क्यू हा एक्सच्या पहिले येतो आणि म्हणून पहिला शब्द येईल इक्वॅलिटी। त्यानंतर EX असलेले शब्द आहेत, तर त्यामध्ये EXच्या नंतर तिसरा शब्द पाहायचा आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार। त्यामध्ये पहिला शब्द येतो आहे H, म्हणजे दुसरा शब्द होईल आपला एक्झॉस्टेड। तिसरा शब्द लिहू आपण P, एक्सपिरियन्स, आणि चौथा शब्द लिहू आपण एक्सटिंग्विश। तर अशा पद्धतीने हा अल्फाबेटिकल ऑर्डर आपण लिहू शकतो। समोर बघा, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस। दिलेल्या सेंटेन्सला पंक्च्युएट करा। पहिलं वाक्य बघा, द लायन लाफ्ड अँड सेड हाऊ कॅन यू डू इट कीपिंग जस्ट 1 ड्रॉप ऑफ वॉटर इन टू युअर बीक। तर याचं उत्तर आपण बघा कसं लिहू, द चा टी मोठा लिहायचा आहे, लायन लाफ्ड अँड सेड, नंतर एक कॉमा द्यायचा आहे आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा देऊन हाऊने सुरुवात करायची आहे। हाऊचा H मोठा लिहा, हाऊ कॅन यू डू इट कीपिंग जस्ट 1 ड्रॉप ऑफ वॉटर इन युअर बीक, शेवटी क्वेश्चन मार्क, इन्व्हर्टेड कॉमा, क्लोज। दुसरा वाक्य बघा, ही सेड सर आय हॅव नेव्हर थॉट अबाउट इट, वी आर बॉर्न टू वर्क। तर याला आपण पंक्च्युएट कसं करू, हीचा H कॅपिटल लिहायचा आहे, ही सेड, नंतर कॉमा द्यायचा आहे, नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा आहे, नंतर सर लिहायचा आहे, यात त्याचा S मोठा लिहायचा आहे, सर नंतर कॉमा द्यायचा आहे, नंतर आय मोठा लिहायचा आहे, आय हॅव नेव्हर थॉट अबाउट इट, कॉमा द्यायचा आहे आणि नंतर पुन्हा लिहायचं आहे वी आर बॉर्न टू वर्क, इन्व्हर्टेड कॉमा, क्लोज, फुल स्टॉप। तर अशा पद्धतीने या दिलेल्या वाक्यांना आपण पंक्च्युएट करू शकतो। चौथा बघा, मेक 4 वर्ड्स। एका मोठ्या शब्दापासून तुम्हाला 4 शब्द बनवायचे आहेत। त्यामध्ये मिनिमम 3 अल्फाबेट्स असायला हवेत। इंटर गव्हर्नमेंटल हा एक तो मोठी स्पेलिंग असलेला शब्द दिलेला आहे। मग याच्यातून आपण 4 शब्द कोणते बनवू शकतो, एक बनवू शकतो आपण MEN मेन, दुसरा GOVERN गव्हर्न, तिसरा GIVE गिव्ह, चौथा TIME टाइम आणि पाचवा एक शब्द आपण त्यामध्ये बनवू शकतो TALENT टॅलेंट। यासारखे अनेक शब्द तुम्ही बनवू शकता। मी या ठिकाणी तुम्हाला 5 शब्द बनवून दाखवले। पाचवा बघा, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल। दिलेल्या एक्झाम्पलमध्ये जसं दिलेलं आहे त्या पद्धतीने कंट्री या शब्दाशी संबंधित तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत। जसं कंट्रीमध्ये म्हटलं स्टेट्स, तर कोणते कोणते अजून शब्द येऊ शकतात, डिस्ट्रिक्ट्स, विलेजेस, फ्लॅग, अँथम। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण त्यामध्ये रिलेटेड वर्ड्स लिहू शकतो।
त्यानंतर समोर बघा, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स, ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. म्हणजे नाउन्सची एक तुम्हाला चेन लिहायची आहे आणि यामध्ये पहिला जो शब्द दिलेला आहे त्याच्या एंडिंगच्या अल्फाबेटपासून दुसरा शब्द तयार करायचा आहे. मग पहिला शब्द दिलेला आहे ट्रेजर, त्याचा शेवटचा शब्द आहे ई. त्याच्यापासून आपण नवीन शब्द बनवूया EAR इयर. आर पासून बनवूया ROAD रोड. डी पासून बनवूया DOLL डॉल आणि एल पासून बनवूया LIGHT लाईट. तर अशा पद्धतीने आपण वर्ड चेन ऑफ नाउन्स बनवू शकतो. बी मध्ये काय म्हटलेलं आहे बघा, डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनीवन. जसं दिलेलं आहे तशा पद्धतीने काय करा, त्याला कंप्लीट करा. पहिला, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज टू मेक फन ऑफ. ही एक फ्रेज दिलेली आहे आणि तिचा वापर करून आपल्याला एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचा आहे. मग आपण कसं लिहू मेक फन ऑफसाठी, स्टुडंट स्टार्टेड मेकिंग फन ऑफ सलोनी. अशा पद्धतीने आपण ते वाक्य लिहू शकतो. और बी दिलेला आहे, ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. दिलेलं वाक्य आहे त्याला एक क्लॉज जोडायचा आहे, म्हणजे एक शब्दांचा समूह जोडायचा आहे आणि ते वाक्य पूर्ण करायचं आहे. माय टीचर वॉज अँग्री, तर याला समोर लिहू शकतो आपण अबाउट अवर बिहेवियर. ठीक आहे. दुसरा, अटेम्प्ट एनीवन, कोणताही एक सोडवा. पहिला, ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. नवीन शब्द तयार करण्यासाठी दिलेल्या शब्दाला प्रिफिक्स म्हणजे पूर्वी किंवा मागे, सफिक्स काहीतरी शब्दांचा किंवा अल्फाबेट्सचा समूह तुम्ही लावू शकता. पहिला आहे डेकोरेट, तर त्याला आपण एक प्रकारे सफिक्स लावून बनवू शकतो डेकोरेशन. दुसरा आहे करेज, तर त्याला प्रिफिक्स लावून बनवूया एनकरेज. ऑर दिलेला आहे, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. कोणतेही दोन शब्द, कोणताही एक शब्द टाकून तुम्हाला एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा आहे. आपण दोनही बनवू. डेकोरेटवर म्हणून लिहू आपण आय लाईक द डेकोरेशन. दुसरा आहे करेज, त्याच्यामध्ये लिहू आपण करेज इज अ गुड क्वालिटी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सेक्शन 1 सोडवलेला आहे, लँग्वेज स्टडी. आता आपण जाऊया सेक्शन 2 कडे, ज्यामध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे एक टेक्स्च्युअल पॅसेज सीताराम वाला जो दिलेला आहे. त्यामध्ये तुम्ही लक्षात घेऊ शकता द बॉय हू ब्रोक द बँक. अशा पद्धतीचे तो एक जो लेसन आहे तुम्हाला त्यावरचा पॅसेज दिलेला आहे. मी यामध्ये तुम्हाला प्रश्नांची सरळ सरळ उत्तरे सांगणार आहे, कारण जर पॅसेज दाखवत गेलो तर या व्हिडिओमध्ये मागे पुढे ते होणार आहे. म्हणून आपण सरळ उत्तरे पाहूया. पहिला A1 म्हणतोय हू एम आय, मी कोण आहे. विचारलं पहिल्यांदा, आय एम द ओनर ऑफ द फोटोग्राफी शॉप, तर तो आहे कमल किशोर. दुसरा, आय एम द फ्रेंड ऑफ मिसेस श्रीवास्तवा, मी मिसेस श्रीवास्तवाची मैत्रीण आहे, तर ती आहे मिसेस भूषण. दुसरा विचारलेला आहे हू सेड टू हुम, कोणी कोणास म्हटले. व्हेअर डिड यू डिसअपियर, तुम्ही कुठे गायब झाले होते. हे म्हटलं मिसेस भूषण सेड टू हर हजबंड. दुसरं, बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर, तर हे म्हटलेलं आहे मिस्टर भूषण सेड टू हिज वाईफ, म्हणजेच मिसेस भूषण. समोर जाऊया आपण A2 कडे. A2 काय म्हणतोय यामध्ये बघा, इकडे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन. मिसेस भूषण वॉज अनकम्फर्टेबल बिकॉज, मिसेस भूषण अस्वस्थ होत्या, कारण. तर त्याचं पहिलं कारण लिहू आपण, इट वॉज द हॉटेस्ट डे ऑफ समर अकॉर्डिंग टू मिसेस भूषण. आणि दुसरं लिहूया, शी वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ द हँडकर्चीफ. तर या दोन गोष्टींमुळे त्या अस्वस्थ होत्या. A3 पहा काय म्हणतोय, ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन व्होकॅबलरी, व्होकॅबलरीवर आहे दिलेला. यामध्ये तुम्हाला डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहायचे आहेत पॅसेजमधून दिलेल्या शब्दांसाठी. डिस्क्रायबिंग वर्ड्सचा अर्थ होतो ॲडजेक्टिव्ज. पहिला आहे शॉप, तर त्यासाठी आलेला आहे फोटोग्राफी शॉप. दुसरा मील, तो आहे मिड डे मील. तिसरा आहे टूर, तर तो आहे कस्टमरी टूर. आणि चौथा आहे ट्री, तर त्यासाठी आहे ट्री शाडी टॅमॅरिन ट्री. अशा पद्धतीने आपण त्या डिस्क्रायबिंग वर्ड्सला लिहू शकतो. A4 मध्ये काय म्हटलेलं आहे, मिसेस भूषण वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड, ही वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप. काय करा म्हणतोय, रिराईट द सेंटेन्स जॉईनिंग इट विथ हू.
या दोन वाक्यांना तुम्हाला हू ने जोडून लिहायचं आहे. मग हू कुठं लावायचा? जिथं ही दिसतो तुम्हाला तिथे फक्त तुम्हाला हू लावायचा आहे आणि हजबंडच्या नंतर आलेला फुल स्टॉप काढून घ्यायचा आहे. मग लिहू आपण वाक्य. मिसेस भूषण वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप. दुसरा, शॉकिंग. रिराईट इट ॲज अन ॲसर्टिव्ह सेंटेन्स. एक ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणून लिहा म्हणतोय. हा एक्सक्लामेशन असलेला शब्द आहे किंवा वाक्य आहे. याला मग ॲसर्टिव्ह करताना काय करतो आपण? सुरुवातीला काहीतरी एखादा सब्जेक्ट घेतो आणि एक व्हर्ब घेतो. मग आपण लिहूया याला शॉकिंग आहे त्याला लिहू आपण इट इज व्हेरी शॉकिंग किंवा इट इज शॉकिंग आणि फुल स्टॉप. अशा पद्धतीने आपण त्याला ॲसर्टिव्ह बनवू शकतो. A5 मध्ये काय विचारलेला आहे? पर्सनल रिस्पॉन्स टाइप्स. तुमच्या स्वतःच्या मनाने लिहायचा तो प्रश्न असतो. काय विचारलेला आहे? डू यू थिंक मिसेस भूषण वॉज राईट, मिस्टर भूषण वॉज राईट टू कम्पेअर हिज वाईफ विथ अ बी इन अ फ्लावर गार्डन? गिव्ह युअर रिझन. तुमच्या मते मिस्टर भूषण यांनी आपल्या पत्नीला बगीच्यातली एखादी मधमाशीची उपमा दिलेली आहे तर ते योग्य आहे का? आणि असेल तर त्याचं तुमचं कारण द्या. तर यामध्ये तुम्ही वेगवेगळे कारण देऊ शकता. मी यामध्ये काय लिहिलं ते सांगते तुम्हाला. आय थिंक येस मिस्टर भूषण वॉज राईट बिकॉज इट इज द टेंडन्सी ऑफ द वुमेन्स टू गो शॉप टू शॉप in search of proper item. They also have the tendency to search more and more varieties of a single commodity. अशा पद्धतीने मी या ठिकाणी याचं उत्तर लिहिलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या मताने त्याचं वेगवेगळे उत्तर लिहू शकता. यामध्ये बघा आता आपल्याला क्वेश्चन नंबर 2B कडे जायचं आहे. क्वेश्चन नंबर 2B काय म्हणतोय ते बघा. आता त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक पॅसेज देण्यात आलेला आहे. ठीक आहे. कैलाश सत्यार्थी यांच्यावर तो पॅसेज आहे. यामध्ये मी तुम्हाला तसंच करणार आहे. डायरेक्ट क्वेश्चन्सची तुम्हाला आन्सर सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला ते सरळ सरळ समजून येतील. पहिल्यांदा प्रश्न विचारला आहे B1 सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. नेम द फॉलोइंग. यांची नावे लिहा. पहिला, द पर्सन्स टू हुम कैलाश सत्यार्थी गिव्ज द हायेस्ट क्रेडिट ऑफ हिज ऑनर. कैलाश सत्यार्थीने सर्वात क्रेडिट दिलेले व्यक्ती कोण? तर ते आहेत कालू कुमार, धूमदास अँड आदर्श किशोर अलॉंग विथ इक्बाल मसीहा. दुसरा विचारलेला आहे द ग्रेटेस्ट पर्सनॅलिटीज फ्रॉम द ग्रेट लँड इंडिया. तर ते या पॅसेजमध्ये दिलेले आहेत लॉर्ड बुद्धा, गुरु नानक अँड महात्मा गांधी. तिसरा, सो कॉल्ड डॉटर ऑफ कैलाश सत्यार्थी फ्रॉम पाकिस्तान. तर ते नाव आहे मलाला. चौथं विचारलेलं आहे द अमेरिकन पॉलिटिशियन, अटर्नी अँड ऑथर मेन्शन इन द स्पीच. तर ते नाम आहे टॉम हार्किन. ठीक आहे. यामध्ये बघा B2 पाहूया आपण. B2 कदाचित इकडे दिलेला असेल बघा. कम्प्लीट द फॉलोइंग वेब. दिलेली वेब पूर्ण करा. तर त्यामध्ये द विचारलेलं आहे द रायटर रिप्रेझेंट्स. रायटर रिप्रेझेंट करतो कोणाकोणाला? तर ते आपण लिहू शकतो द साऊंड ऑफ सायलेन्स, द क्राय ऑफ इनोसन्स, द फेस ऑफ इनविजिबिलिटी आणि चौथा लिहू शकतो लेफ्ट बिहाइंड चिल्ड्रेन. B3 मध्ये पहा काय म्हणतोय मॅच द वर्ड्स विथ देअर मिनिंग्स. दिलेल्या शब्दांना त्यांच्या मिनिंगशी मॅच करा. पहिला आहे ॲस्पायरेशन. तर ते आहे C ॲम्बिशन. दुसरा आहे पोटेन्शियल. तर याचा आहे इनहेरंट कॅपॅसिटी A. तिसरा आहे डिग्निटी. तर याचा आहे D सेल्फ रिस्पेक्ट आणि चौथा आहे लिबरेट. तर याचा आहे B सेट फ्री. अशा पद्धतीने आपण त्या जोड्या लावू शकतो. B4 मध्ये काय म्हटलेलं आहे कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. दिलेला टेबल पूर्ण करा. पहिला आहे ऑनर आणि या बाजूला द्यायचा आहे आपल्याला त्याचा ॲडजेक्टिव्ह. या बाजूला नाऊन आहे त्या बाजूला त्याचा ॲडजेक्टिव्ह लिहायचा आहे. ऑनरचं आपण ॲडजेक्टिव्ह लिहू ऑनरेबल. दुसऱ्या या बाजूला ॲडजेक्टिव्ह दिला आहे क्रिएटिव्ह. त्याचा नाऊन लिहू आपण क्रिएशन. तिसरा आहे इकडे सायलेन्स. त्याचा ॲडजेक्टिव्ह लिहू आपण सायलेंट. आणि चौथा आहे इकडे पीसफुल ॲडजेक्टिव्ह. त्याचा नाऊन असेल पीस PEACE. ठीक आहे. B5 मध्ये पहा पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे. त्याचं उत्तर कसं लिहिणार आपण. व्हॉट डू यू नो अबाउट कैलाश सत्यार्थी. तुम्हाला कैलाश सत्यार्थी बद्दल काय माहित आहे ते लिहायचं आहे. आता मला जे माहिती आहे ते मी लिहितो यामध्ये. आय नो अबाउट कैलाश सत्यार्थी दॅट ही इज अन इंडियन हू गॉट नोबेल प्राइज फॉर his remarkable work. He shared this prize with Pakistani girl Yusuf Malala.
अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी कैलाश सत्यार्थीबद्दलची माहिती लिहू शकता. सेक्शन 3 विचारलेला आहे पोएट्री. बघा यामध्ये काय म्हणतोय, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. दिलेले सेंटेन्स पूर्ण करा. जसं पहिलं दिलं आहे, वी शुड नॉट लूज द कॉमन टच इव्हन व्हाईल वॉकिंग. तर याचं उत्तर आहे विथ द किंग. दुसरा बघा त्यामध्ये मिस्टेकनली दिलेला आहे, त्याच्यामध्ये ते असं पाहिजे होतं इफ नायदर, नंतर तिथं रिकामी जागा पाहिजे होती, तर आपण त्यामध्ये लिहिणार आहोत इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट अस. तिसरा, द स्पीकर इन दिस पोएम इज, तर तो आहे अ फादर. द पोएम इज ॲड्रेस टू ताय, ते आहे अ सन. A2 मध्ये पहा, व्हॉट अकॉर्डिंग टू रुडयार्ड किपलिंग इज द हायेस्ट क्वालिटी दॅट मेक्स अ मॅन अ ट्रू ह्युमन बीइंग. रुडयार्ड किपलिंगच्या मते सगळ्यात मोठा गुण कोणता की जो एखाद्या माणसाला ट्रू ह्युमन बीइंग बनवतो. तर त्याचं उत्तर तुम्हाला या शेवटच्या 2-3 ओळीमध्येच दिलेलं आहे त्या पोएममध्ये. ते मी तुम्हाला सांगतोय, फिलिंग एव्हरी सेकंड ऑफ अ मिनिट विथ ऑल युअर ॲक्टिव्हिटीज दोज आर मेन्शन्ड इन दिस पोएम अँड बी अ परफेक्ट ह्युमन बीइंग. अशा पद्धतीने त्याचं उत्तर आपण लिहू शकतो. A3 मध्ये विचारलेलं आहे, राईट द रायमिंग पेअर्स फ्रॉम द स्टांजा. स्टांजामधून रायमिंग पेअर्सच्या जोड्या लिहा किंवा रायमिंग पेअर्स लिहा. तर त्या कोणत्या कोणत्या आहेत, त्याच्यामध्ये आहे व्हर्च्यू, यू, टच, मच, मिनट, इन इट अँड रन, सन. अशा पद्धतीने आपण त्या रायमिंग पेअर्सच्या जोड्या यामध्ये लिहू शकतो. समोर जाऊया आपण. क्वेश्चन 3 पहा, ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. 3B क्वेश्चन आहे तो. एक पोएम दिलेली आहे, स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग, आणि तिचं ॲप्रिशिएशन तुम्हाला लिहायचं आहे. मग ॲप्रिशिएशन कसं लिहायचं आहे, त्यासाठी त्यांनी तुम्हाला 5 पॉईंट्स दिलेले आहेत. खाली बघा, पहिला आहे टायटल. तर टायटल लिहू आपण याच्यामध्ये, स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. नेम ऑफ द पोएट, तर खाली दिलेला आहे रॉबर्ट ली फ्रॉस्ट. राईम स्कीम आहे याच्यामध्ये कोणती विचारलेली आहे, तर ते आपल्याला लक्षात येईल. त्याच्यामध्ये AABA अशा पद्धतीची रायमिंग स्कीम त्याच्यामध्ये विचारण्यात आलेली आहे. फिगर ऑफ स्पीच, तर या पोएममध्ये तुम्हाला भरपूर फिगर ऑफ स्पीच मिळतात. त्याच्यापैकी एक फिगर ऑफ स्पीच तुम्ही लिहू शकता, अलिट्रेशन. लेटर्स आर रिपीटेड किंवा अल्फाबेट्स आर रिपीटेड, अशा पद्धतीने ते लिहू शकता. आणि 5वं विचारलेलं आहे, सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. दिलेल्या पोएमची सेंट्रल आयडिया काय आहे, तर ते आपण लिहू शकतो, द पोएट हिअर डिस्क्राइब्स द ब्युटी अँड सेरेनिटी ऑफ द फॉरेस्ट व्हिच इज अ सिम्बॉल ऑफ पीस अँड माइंडफुलनेस. अशा पद्धतीने तुम्ही या पोएमची सेंट्रल आयडिया लिहू शकता. तर हे झालं ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. त्यानंतर आपण आता सेक्शन 4 कडे आलेलो आहोत, ज्यामध्ये तुम्हाला एक नॉन टेक्स्च्युअल पॅसेज सोडवायचा आहे. म्हणजे हा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नसलेला बाहेरचा पॅसेज असतो. पॅटर्न सेम असते क्वेश्चनचं, फक्त पॅसेज तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचा असतो. तो विचारलेला आहे विजिबल गार्बेजबद्दल. गार्बेज आणि पोल्युशन याबद्दल तो एक पॅसेज आहे. यामध्येही दिलेल्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला सरळ सरळ सांगणार आहे, कारण पॅसेज दाखवून सोडवून तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुम्हाला ते समजणार नाही. पहिला A1 विचारलेला आहे, फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागा पूर्ण करा. आर नॉट बीइंग मॅनेज प्रॉपरली, तर याचं उत्तर आहे पॅसेजमधून सॉलिड वेस्ट. दुसरा, ऑफ गार्बेज इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सर्व्हिसेस. तर याचा आहे सायंटिफिक मॅनेजमेंट ऑफ गार्बेज, म्हणजे सायंटिफिक मॅनेजमेंट हे लिहायचं आहे. तिसरा, ॲट प्रेझेंट ऑफ दिल्लीज लँड मास इज बीइंग चोक्ड बाय द गार्बेज. तर याच्यामध्ये आहे 5% ऑफ दिल्लीज लँड मास. आणि चौथा आहे, आर मॅनेजिंग सॉलिड वेस्ट. तर याचं उत्तर आहे द क्लिनिंग ब्रिगेड्स आर मॅनेजिंग सॉलिड वेस्ट. हे झालं A1. यामध्ये बघा इकडे A2 दिलेलं आहे. हां, कंप्लीट द फॉलोइंग वेब. दिलेला वेब पूर्ण करा. त्यामध्ये विचारलेलं आहे इल इफेक्ट्स ऑफ गार्बेज. कचऱ्याचे वाईट परिणाम. मग ते पॅसेजमधून 4 आपण लिहू शकतो. मी तुम्हाला सरळ सांगतो कोणते आहेत ते. ब्रीडिंग ग्राउंड्स फॉर इन्फेक्शियस डिसीजेस, एन्व्हायरमेंटल हजार्डस, सॉइल क्वालिटी इज डेटोरिओरेटिंग, आणि चौथा आहे इन्क्रीज इन वेस्टलँड. हे 4 त्याच्यामधले इल इफेक्ट्स गार्बेजचे आपण लिहू शकतो. त्यानंतर बघा A3, फाइंड फ्रॉम द पॅसेज द अँटोनिम्स ऑफ. पॅसेजमधून तुम्हाला यांचे अँटोनिम्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्द शोधून लिहायचे आहेत.
पहिला आहे इनविजिबल, तर ते आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द व्हिजिबल. दुसरा आहे प्रॉब्लेम, त्याचा अपोजिट वर्ड आहे सोल्युशन. तिसरा आहे लीगल, त्याचा अँटोनिम आहे इल्लीगल. आणि चौथा आहे इन्क्लायनिंग, त्याचा अँटोनिम आहे डिक्लायनिंग. त्यानंतर बघा A4 मध्ये काय विचारलेलं आहे. A4 मध्ये म्हणतो डू ॲज डायरेक्टेड, जसं सांगितलं तसं करा. दीज गार्बेज डम्प्स पोज हेल्थ अँड एन्व्हायरमेंट हजार्ड. यामध्ये विचारलेलं आहे रिराईट द सेंटेन्स युजिंग ॲज वेल ॲज. ॲज वेल ॲज वापरून ते वाक्य पूर्ण करा. तर यांच्याऐवजी ॲज वेल ॲज लिहा, बाकी जसं तसं लिहायचं आहे. दीज गार्बेज डम्प्स पोज हेल्थ ॲज वेल ॲज एन्व्हायरमेंट हजार्ड. दुसरा विचारला आहे द फर्स्ट क्लिनिंग ब्रिगेड वॉज लॉन्च्ड ड्युरिंग द एशियाड. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक डबलेच क्वेश्चन तुम्हाला फ्रेम करायचा आहे, जो अंडरलाईन असलेल्या पार्टला उत्तरामध्ये आणेल, म्हणजे ती त्याचं उत्तर असेल असा एक क्वेश्चन तयार करा. मग काय म्हणतो द फर्स्ट क्लिनिंग ब्रिगेड वॉज लॉन्च्ड, म्हणजेच पहिला जो क्लिनिंग ब्रिगेड आहे तो लॉन्च केला गेला. मग याचं उत्तर आहे कधी, तर कधीपासून आपल्याला प्रश्न विचारावा लागेल. म्हणून आपण लिहू व्हेन वॉज द फर्स्ट क्लिनिंग ब्रिगेड लॉन्च्ड आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यावा लागेल. आणि मग आहे A5 पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन. काय म्हणतोय सजेस्ट एनी 4 सोल्युशन्स फॉर ओव्हरकमिंग द प्रॉब्लेम ऑफ गार्बेज. कचऱ्याच्या समस्येतून बाहेर निघण्यासाठी कोणतेही 4 काय करा तुम्ही उपाय सुचवा. ते 4 उपाय कोणते लिहू आपण, मी सांगतो मी कोणते लिहिणार. प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेस्ट, अवेअरनेस अमॉंग द पीपल, डिस्पोजल कॅन्स अँड कंटेनर्स, आणि नंतर चौथा येईल वेस्ट प्रोसेसिंग प्रोजेक्ट्स. तर हे मी त्यामध्ये 4 उपाय शोधून काढले किंवा सांगणार. त्यानंतर काय म्हणतोय बघा समोरचा प्रश्न, समरी लिहायची आहे तुम्हाला. आता समरी कशी लिहायची आहे, वर दिलेला जो पॅसेज होता हा पॅसेज इट्स इज ऑब्वियस फ्रॉम द विजिबल गार्बेज. तर याच पॅसेजची तुम्हाला काय करायचं या ठिकाणी समरी लिहायची आहे. समरी कशी असते, आपल्या शब्दात लिहिलेली असते आणि त्या पॅसेजमधून फक्त आयडिया घेऊन आपल्या शब्दात तुम्हाला 7 ते 8 ओळींमध्ये ती समरी लिहायची असते. ठीक आहे, मी लिहिलेली आहे, ती कशी लिहिली ते तुम्हाला सांगतो पहा. ड्यू टू इम्प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ वेस्ट द लीगल अँड इल्लीगल गार्बेज इज इन्क्रीजिंग, फुल स्टॉप. इट इज पोजिंग हजार्डस इफेक्ट्स ऑन पीपल अँड एन्व्हायरमेंट. त्यानंतर क्लिनिंग ब्रिगेड्स आर वन ऑफ द बेस्ट सोल्युशन ऑन द गार्बेज प्रॉब्लेम्स इन द सिटीज लाईक दिल्ली. अशा पद्धतीने मी त्यावर काय केलेली आहे, समरी रायटिंग केलेली आहे. त्यानंतर बघा सेक्शन व्ही म्हणजेच 5वा रायटिंग स्किल दिलेला आहे. यामध्ये काय विचारले ते अगोदर बघून घेऊया. लेटर रायटिंग आहे. यामध्ये पहिल्यांदा पहा काय म्हणते की तुम्ही यू आर दिनेश और दिशा पवार. तुम्ही दिनेश किंवा दिशा पवार आहात. SK मॉडेल हायस्कूल हरिनगर नांदेडचे तुम्ही स्टुडंट्स आहात. आता यामध्ये काय केलेलं आहे की काही विद्यार्थ्यांनी तुमच्या शाळेमधल्या किंवा तुमच्या वर्गामधल्या एक त्यांनी ड्राईव्ह सुरू केलेली आहे, फंड रेजिंग ड्राईव्ह सुरू केलेली आहे. कशासाठी, बालशांतीगृहामध्ये जे अनाथ मुले राहतात त्यांना मदतीचा हात देण्यासाठी फंड रेजिंग म्हणजे चंदा गोळा करण्याची एक मोहीम सुरू केलेली आहे. तर यावर तुम्हाला काय करायचं आहे, 1-2 लेटर लिहायचे आहेत. एक लेटर तुम्हाला कोणता लिहिता येईल, एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. इन्फॉर्मल लेटर लिहायचं असेल तर तुम्हाला तुमच्या फ्रेंडला लिहायचं आहे आणि त्याला या फंड रेजिंग ड्राईव्हबद्दल आणि बालशांतीगृहाबद्दल माहिती द्यायची आहे. किंवा फॉर्मल लेटर लिहित असताना तुम्हाला तुमच्या हेडमास्टरला तेच लिहायचं आहे आणि हेडमास्टरलाही त्याच्याबद्दलची माहिती द्यायची आहे. मग आता हा लेटर कसा लिहायचा, तर मी जो लिहिलेला आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो की हा असा प्रकारचा लेटर अतिशय सोप्या शब्दांमध्ये कसा लिहिला जाऊ शकतो. ठीक आहे, तर बघा आपण सुरुवात करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तिथं वर नाव दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला वेगळं काही नाव घ्यायची गरज नाही आहे. नाव दिलेलं आहे आपण तेच लिहिणार आहोत. ते आहे दिनेश पवार, SK मॉडेल हायस्कूल हरिनगर नांदेड 01. डेट जसं मी एक इमॅजिनरी डेट टाकली 24 जानेवारी 2024. ठीक आहे, अशा पद्धतीने हा तुमचा ॲड्रेस आपल्याला काय करायचा आहे, डाव्याच मार्जिनला लागून लिहायचा आहे. नवीन फॉर्मॅटमध्ये सर्व काही डाव्या मार्जिनला लागूनच लिहायचं असते, उजव्या बाजूला तुम्हाला काही लिहायचं नसते. ठीक आहे, त्यानंतर आपण सुरुवात करूया. डिअर फ्रेंड, आता मी फ्रेंडला लिहिणार आहे म्हणून मी लिहिलं डिअर फ्रेंड, एक नाव दिलं अर्जुन, कॉमा देऊन खाली सुरुवात करूया. हाऊ आर यू क्वेश्चन मार्क, तू कसा आहेस. आय होप यू आर फाईन. एवढ्यापासून आपण कोणत्याही प्रश्नाची सुरुवात करायची, कोणत्याही लेटरची. नंतर लिहायचं आय हॅव रिटर्न धिस लेटर टू इन्फॉर्म यू अबाउट अ फंड रेजिंग ड्राईव्ह दॅट इज होल्डेड
by our class. In this drive, we are collecting the money to help Bal Shanti Gruha orphanage, which provides better food, better clothing and better education to most of the orphan children. अशा पद्धतीने आपण त्या दिलेल्या माहितीच्या आधारावर तो लेटर लिहिला. समोर आपण लिहिणार आहोत, सो प्लीज कॉन्ट्रीब्यूट इन धिस ड्राईव्ह ॲज मच ॲज पॉसिबल. ठीक आहे. नंतर खाली लिहायचं आहे, गिव्ह माय रिगार्ड्स टू अंकल अँड आंटी, मीट यू सून. आणि खाली आपली सिग्नेचर करायची आहे, युअर लव्हिंग फ्रेंड दिनेश. अशा पद्धतीने थोडक्यामध्येच तुम्ही अतिशय प्रभावीपणे हा एक लेटर या ठिकाणी लिहू शकता. समोर जाऊया आपण. क्वेश्चन 5B काय विचारलेला आहे, डायलॉग रायटिंग दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे प्रश्न दिलेले असतात. B1 मधला पहिला भाग काय म्हणतो, पुट द सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर टू प्रिपेअर अ मिनिंगफुल डायलॉग. 4 सेंटेन्स दिले आहेत पण त्यांचा ऑर्डर जम्बल्ड आहे. तुम्हाला त्याला प्रॉपर ऑर्डरमध्ये डायलॉग्सला काय करायचं आहे, तुम्हाला ट्रान्समिट करायचं आहे. मग पहिली डायलॉग काय येईल याच्यामध्ये, पहिली डायलॉग येणार आहे त्याच्यामध्ये व्हॉट डू यू डू म्हणजे नंबर 2. त्यानंतर आहे पहिली डायलॉग येणार त्याच्यामध्ये आय प्रॅक्टिस योगा एव्हरी डे. त्यानंतर आपण चौथी डायलॉग लिहिणार आहोत, व्हॉट डू यू डू टू कीप युअर सेल्फ मेंटली अँड फिजिकली फिट. आणि नंतर शेवटी आपण तिसरी डायलॉग लिहिणार आहोत, आय टू प्रॅक्टिस योगा एव्हरी डे. ठीक आहे. दुसऱ्यामध्ये काय विचारलेलं आहे, कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. दिलेली डायलॉग कम्प्लीट करा. याच्यामध्ये पहिला हे विचारलेलं आहे, हॅव यू एव्हर गॉट एक्सपिरियन्स ऑफ लुजिंग युअर वे. कधी तू तुझा रस्ता विसरलेला आहे का. तर याचं उत्तर बी काय देईल, एक इमॅजिनरी उत्तर लिहू आपण, येस आय हॅड ॲट वन्स. मग त्याच्यामध्ये ए पुन्हा म्हणेल, व्हॉट वूड यू डू इफ यू वेअर लॉस्ट इन अ न्यू सिटी. तू जर एखाद्या नवीन शहरात विसरला तर तू काय करशील. तर याचं उत्तर तो बी देईल, आय विल गो टू ट्रॅफिक पोलीस ऑर आस्क समवन एल्स अबाउट माय रूट. अशा पद्धतीने ती डायलॉग आपण कम्प्लीट करू शकतो. त्यानंतर आहे क्वेश्चन 3, राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन इम्पॉर्टन्स ऑफ रेग्युलर एक्झरसाइज. रेग्युलर एक्झरसाइजच्या महत्त्वावर तुम्हाला काय करायचं आहे, 3 एक्सचेंज त्याच्यामध्ये डायलॉग लिहायचे आहेत. म्हणजे तुम्हाला 6 डायलॉग मिनिमम लिहावे लागतील. ठीक आहे. तर यामध्ये आपण ती कशी लिहूया, ए म्हणेल, हाय यू लुक व्हेरी फिट. त्यावर बी म्हणेल, येस बिकॉज आय डू रेग्युलर एक्झरसाइज. त्यानंतर ए पुन्हा म्हणेल, व्हिच एक्झरसाइजेस यू डू डेली. बी म्हणेल, रनिंग, जम्पिंग, सायकलिंग. ए पुन्हा म्हणेल, डू यू हॅव एनी ट्रेनर. बी म्हणेल, नो आय लर्न देम फ्रॉम यूट्यूब. आणि मग शेवटची डायलॉग ए म्हणेल, ओके थँक्स. तर अशा पद्धतीने त्या 6 डायलॉग्स आपण या ठिकाणी डिलिव्हर करू शकतो, त्या लिहू शकतो. ठीक आहे. आता बघा यामध्ये समोर जाऊया आपण. काय म्हणतोय, या डायलॉग रायटिंगला ऑर असतो ड्राफ्टिंग अ स्पीच, पण आपण डायलॉग रायटिंग केलेलं असल्यामुळे स्पीच रायटिंगला आपल्याला करायची गरज नाही. त्यानंतर बघा क्वेश्चन 6A त्याच्यामध्ये आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. यामध्ये तुम्हाला एकतर व्हर्बल टू नॉन व्हर्बल येतो, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला एक प्रकारे पॅराग्राफमध्ये दिलेली माहिती कोणत्या तरी चार्टमध्ये किंवा डायग्राममध्ये घालायची असते, किंवा मग दुसरा प्रकार असतो त्याच्यामधला या ठिकाणी नॉन व्हर्बल टू व्हर्बल. ठीक आहे, नॉन व्हर्बल टू व्हर्बल. मग याच्यामध्ये आता इथं विचारलं त्यांनी एक्सपांड द थीम, म्हणजे आयडिया दिलेली आहे आणि तिला तुम्हाला काय करायचं आहे, तिच्या आधारावर तुम्हाला एक एसे लिहायचा आहे. तर आपल्याला हे करण्यापेक्षा व्हर्बल टू नॉन व्हर्बल करणे सोपं जाईल, म्हणून आपण ते करूया. यामध्ये काय विचारलेलं आहे, कल्पवृक्ष नारळाच्या झाडाबद्दलची माहिती दिलेली आहे आणि ती जी माहिती आहे तिच्या आधारावर तुम्हाला हा एक या ठिकाणी चार्ट देण्यात आलेला आहे. बघा हा नेम, सायंटिफिक नेम या चार्टला कंप्लीट करायचा आहे. आता हा चार्ट कंप्लीट कसा करायचा मी तुम्हाला सांगतो. नेम विचारला आहे तर ते लिहायचं कल्पवृक्ष. दुसरा आहे सायंटिफिक नेम, तर तो आहे कोकोनट पाम. त्यानंतर आहे प्लेस वेअर ग्रोन, तर त्याचा आहे इन सेव्हरल स्टेट्स ऑफ इंडिया. क्लायमेट रिक्वायर्ड विचारलेला आहे, त्यामध्ये लिहू आपण सँडी सॉइल, हाय ह्युमिडिटी, ॲबंडंट सनलाईट अँड हाय रेनफॉल. युजेस त्याचे वापर कोणते कोणते आहेत. ॲज अ लिक्विड म्हणून त्याचा काय वापर आहे, अ रिफ्रेशिंग अँड न्यूट्रिशियस ड्रिंक. कर्नेल, कर्नेलचा हाय सोर्स ऑफ कॅलरीज. लीव्ज ब्रेडेड टू मेक थॅच्ड रूफ अँड मॅट्स. आणि शेल आहे तर ते आहे अ गुड सोर्स ऑफ इफिशियंट फ्यूल. आणि सिम्बॉलॉजेस
फर्टिलिटी अँड प्रॉस्पेरिटी. अशा पद्धतीने तुम्ही हा व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये कल्पवृक्ष म्हणजेच कोकोनटच्या ट्रीबद्दलची माहिती या चार्टमध्ये भरून करू शकता. क्वेश्चन 6B मध्ये पहा काय विचारलेलं आहे. यामध्ये तुम्हाला एकतर एक न्यूज रिपोर्ट लिहायची असते किंवा एक स्टोरी लिहायची असते. आपल्याला सोपं जाणार आहे न्यूज रिपोर्ट लिहिणे, म्हणून आपण न्यूज रिपोर्ट लिहूया. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा असते हेडलाईन. तर हेडलाईन तिथंच दिलेली आहे पहा तुमच्या क्वेश्चनमध्ये. द एज्युकेशन डिपार्टमेंट ऑर्गनायझेस द सायन्स एक्झिबिशन ऑन एन्व्हायरमेंटल पोल्युशन. तर यामध्ये तुम्हाला हा एन्व्हायरमेंटल पोल्युशन, द एज्युकेशनपासून एन्व्हायरमेंटल पोल्युशनपर्यंत तुम्हाला ते एकतर कॅपिटलमध्ये लिहिता येईल किंवा मग पहिला अल्फाबेट कॅपिटल करूनही तुम्ही त्याला डायलॉगमधला हेडलाईनच्या रूपात पहिल्यांदा लिहायचं आहे. मग लिहायची डेटलाईन. डेटलाईन कशी लिहायची? पहिल्यांदा डेट लिहा. जसं मी लिहिलं 23 जानेवारी 2024, कॉमा नागपूर आणि ब्रॅकेटमध्ये दिलं PTI. PTI म्हणजे काय? एक सोर्स असतो जिथून आपल्याला ती माहिती मिळाली आहे, म्हणून त्याचा आपण ब्रॅकेटमध्ये टाकतो. त्यानंतर आहे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला जी हेडलाईन दिलेली आहे त्या हेडलाईनलाच लिहायचं असते, थोडंसं तिला फक्त 4-5 शब्द वाढवायचे असतात. म्हणून आपण कसं लिहू? द एज्युकेशन डिपार्टमेंट हॅड ऑर्गनाइज्ड अ सायन्स एक्झिबिशन ऑन द टॉपिक एन्व्हायरमेंटल पोल्युशन ऑन डेटेड 22 जानेवारी 2024 इन नागपूर. आणि मग असते शेवटचा शॉर्ट पॅराग्राफ. तर यामध्ये तुम्हाला एक पॅराग्राफमध्ये थोडंसं डिटेलमध्ये लिहायचं असते. मग आपण लिहूया PTI सेड दॅट an exhibition was organized by the Department of Education regarding the huge problem of environmental pollution. This exhibition was organized in Metro City, Nagpur. Students all over India took part in this exhibition depicting various facts about pollution. The prize distribution was done by the hands of Prime Minister of India. तर अशा पद्धतीने आपण न्यूज रिपोर्ट, हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन आणि शॉर्ट पॅराग्राफ यांच्या रूपामध्ये पूर्णपणे चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. आता आपण बघूया शेवटच्या सेक्शनकडे जात आहोत आपण. सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट. यामध्ये तुम्हाला कंप्लीट काय असते? ट्रान्सलेशन असते. मग पहिला विचारलेला आहे A ट्रान्सलेशनमध्ये. त्यामध्ये काय विचारलेलं आहे तुम्हाला? ट्रान्सलेट द फॉलोइंग इन टू युअर मदर टंग. त्यामध्ये शब्दांना तुम्हाला ट्रान्सलेट करायचा आहे. पहिला शब्द आहे वरी, तर त्याचा अर्थ होतो मराठीत चिंता. दुसरा सॅटिस्फॅक्शन म्हणजेच समाधान. तिसरा आहे ब्राईड. ब्राईड म्हणजेच या ठिकाणी होतो वर, नवरा, मुलगा. चौथा आहे गार्लँड. गार्लँड म्हणजेच हार. पाचवा आहे ग्रीडी. ग्रीडी म्हणजेच लोभी किंवा लालची. आणि सहावा आहे वेडिंग म्हणजेच लग्न समारंभ. ठीक आहे. बी मध्ये काय विचारलेलं आहे तुम्हाला? सेंटेन्सला मराठीत कन्वर्ट करायचं आहे, तुमच्या मदर टंगमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ट्रान्सलेट करणे. द विलेज हॅड बिकम अ स्मॉल टाउन. तर याला मराठीत लिहू आपण खेड्यांचे रूपांतर छोट्या शहरात झालेले होते. दुसरा, द टीचर एनकरेज्ड अस टू पार्टिसिपेट इन द कॉम्पिटिशन. तर याचं मराठीत लिहू आपण स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी शिक्षकांनी आम्हाला प्रोत्साहित केले. तिसरा, द कार नॉक डाऊन द ओल्ड मॅन. तर याचं लिहू आपण कारने वृद्धाला चिरडले. आणि चौथा, द नोटबुक्स वेअर व्हेरी एक्सपेन्सिव्ह. तर याचं आपण मराठीत लिहू वह्या खूप महाग होत्या. ठीक आहे. सी मध्ये काय विचारलेलं आहे तुम्हाला? तुमच्या मदर टंगमध्ये तुम्हाला ती प्रोव्हर्ब म्हणजे म्हणी तिला लिहायचं असते, ट्रान्सलेट करायचं असते. पहिला, स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. तर याचं आपण म्हणीच्या रूपात लिहूया हळू आणि सातत्याने चालणाराच स्पर्धा जिंकतो. आणि दुसरा आहे अ स्लिप ऑफ द टंग. तर याचं उत्तर, याचं मराठीत लिहू आपण जीभ घसरणे. जीभ घसरणे. तर अशा पद्धतीने मी आज आपल्यासाठी बोर्डाच्या परीक्षेमध्ये येऊ शकणारी तंतोतंत अशाच पद्धतीची प्रश्नपत्रिका तुम्हाला येणार आहे. येऊ शकणारी टोटल 80 मार्क्सचा हा पेपर आपल्यासाठी उत्तरांसहित मी घेऊन आलो होतो. आणि त्याच्यामुळेच या पेपरचा आपण जर अभ्यास केला आणि त्याला समजून घेतलं तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये इंग्लिशसारख्या विषयामध्ये 80 पैकी कमीत कमी 60 ते 65 मार्क्स आपण सहज घेऊ शकाल अशी मी या ठिकाणी आपल्याला हमी देतो. आणि त्याच्यामुळेच या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि ह्या चॅनलवर नवीन असाल एज्युकेशनल मनोहरवर तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीचे जे 10वीचे व्हिडिओ आहेत जुने पेपर सोडवलेले त्याच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये 1ली ते 10वी सराव प्रश्नपत्रिका म्हणून त्यावर तुम्ही जाऊन ते बाकीचे जे प्रश्नपत्रिका आहेत सोडवलेल्या त्याचे व्हिडिओज तुम्ही पाहून घेऊ शकता. चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा मी आपल्यासाठी येणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.